नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. येत्या 30 एप्रिल 2026 वार आहे गुरुवार. या दिवशी वैशाख पौर्णिमा प्रारंभ होत आहे रात्री 9:12 आणि शुक्रवारी वैशाख पौर्णिमा समाप्ती होत आहे रात्री 10:52. तर बघा, आपण प्रत्येक महिन्याच्या दर पौर्णिमेला आपण घरच्या घरी सत्यनारायण पूजा करत असतो. तर ती पूजा कधी करायची? तर आपल्याला प्रदोषकाळी पूजा करायची आहे. तर गुरुवारी पूजा रात्री चालू होती आहे 9:12 आणि पूजा संपन्न होती आहे शुक्रवारी रात्री 10:52. तर आपल्याला पूजा ही प्रदोषकाळी करायची असते. तर शुक्रवारी आपल्याला पूजा करायची आहे. 5च्या नंतर आपण सत्यनारायण पूजा घरच्या घरी करू शकतो. तर कशी करायची याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये ओम नमः भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. आयुष्यात अनेक प्रसंगातून आपल्याला धीराने मार्ग काढावे लागतात आणि आपलं मनोबल धैर्य टिकवून ठेवावं लागतं. तर अशा कठीण प्रसंगामध्ये आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारं अत्यंत प्रभावी व्रत म्हणजे सत्यनारायणाचं व्रत. तर हे व्रत घरच्या घरी कसं करायचं तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम सत्यनारायण पूजेसाठी लागणारं साहित्य बघणार आहोत की आपल्याला काय काय साहित्य लागतं. त्यामनात थोडे तांदूळ घ्यायचे आहेत आणि बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे. गहू, नारळ, पांढरे किंवा पिवळे वस्त्र तुम्हाला घ्यायचं आहे. एक ताम्हण, कलश, एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा, अगरबत्ती, तुळस, फुलं, हार, विड्याची पानं घ्यायची आहेत. गुळखोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पासाठी घ्यायचा आहे. अजून कुलदेवतेसाठी एक नैवेद्य आणि वरुण देवतेसाठी एक नैवेद्य लागणार आहेत. तर असे आपल्याला 3 नैवेद्य घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे सत्यनारायण भगवानांचा फोटो. सर्वात प्रथम जिथे आपण पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. पाण्याने पुसून घ्यायची किंवा गोमूत्रात शिंपडून घ्यावं. त्यानंतर चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. तसेच चौरंगाच्या 4ही बाजूला रांगोळी काढून घ्या. त्यानंतर मधोमध चौरंग ठेवून चौरंगाच्या 4ही बाजूला केळीचे खांब किंवा आंब्याचे ढाळे लावले तरी चालतील. चौरंगावरती पिवळं किंवा पांढरं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. तुम्ही पांढऱ्या वस्त्राचाही वापर करू शकता. त्यानंतर चौरंगावरती तुम्हाला सत्यनारायण भगवानांचा फोटो मांडायचा आहे आणि त्यांच्यासमोर तुम्हाला थोडेसे गव्हाची रास घालायची आहे. त्यानंतर दिवा लावून घ्यायचा आहे. दिव्याचीही आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर पाण्याने भरलेल्या कलशाला आपल्याला 5 नाम ओढून घ्यायचे किंवा त्यावरती स्वस्तिक काढायचं. त्याच्यामध्ये एक सुपारी, एक फूल, अक्षदा, हळदी कुंकू, नाणं घालून घ्यायचं आहे आणि तो कलश आपल्याला गव्हाच्या राशीवरती ठेवायचा आहे. त्यावरती आपल्याला 5 नागवेलीची पानं ठेवायची आहेत किंवा तुम्ही आंब्याची पानं ठेवली कलशावरती तरी पण चालतात. पानं ठेवून त्यावर ताम्हण ठेवून घ्यायचं आहे आणि त्यात तांदूळ टाकून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर 2 विड्याची जोड पानं आपल्याला असे 3 जोड ठेवायचे आहेत. तर तुम्हाला त्यावर अक्षदा ठेवायच्या आहेत. उजव्या हाताची सुपारी म्हणजे गणपती बाप्पांची, त्या अक्षदांवरती पहिली सुपारी गणपती बाप्पाची, दुसरी सुपारी कुलदेवतेची आणि शेवटची सुपारी वरुण देवतेची. अशा प्रकारे आपल्याला 3 विडे मांडायचे आहेत. विड्याच्या पानावर 3 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. कोणतीही या पूजेला आपण सुरुवात करण्याआधी आपण आचमन करायचं असतं. तर एक ताम्हण घेऊन हातामध्ये पळीने पाणी घेऊन ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः असं 2 वेळेस आपल्याला करून आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. संकल्प करण्यासाठी हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत, हळदी कुंकू घ्यायचं आणि एक फूल घ्यायचं आहे आणि पळीने पाणी घ्यायचं. संकल्प करताना स्वतःचं पूर्ण नाव सांगायचं, गोत्र सांगायचं, कुलदेवतेचं नाव असं बोलून सत्यनारायण पूजा मी कशासाठी करत आहे तुमची जी काही इच्छा असेल ते बोलून हातातील अक्षदा ताम्हणामध्ये आपल्याला सोडायचे आहेत. त्यानंतर एक पळीभर पाणी ताम्हणामध्ये सोडायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची सुपारी घ्यायची, ताम्हणामध्ये घ्या. पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. मुक्याने अभिषेक करायचा नाही. मंत्र म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणून तुम्ही पंचामृताने गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. त्यानंतर ती सुपारी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची, पहिल्या विड्याच्या पानावर ठेवून द्यायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल जास्वंदीचे लाल फुलं अर्पण करा. तुमच्याकडे दुर्वा असतील तर दुर्वा अर्पण करा. जानवं अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर त्यांना धूप दीपाने ओवाळून घ्यायचं आहे.
आणि तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. नैवेद्य ठेवताना आधी भरीव चौकोन काढायचा पाण्याने, त्यावरती तुम्हाला नैवेद्य ठेवायचा आणि 3 वेळा त्याच्या नैवेद्याला पाणी गोल फिरवायचं आणि नैवेद्यम समर्पयामी म्हणायचं. तसेच कुलदेवतेची ही पूजा आपल्याला करायची. कुलदेवतेलाही आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं. त्यानंतर वरुण देवतेच्या सुपारीवर आपल्याला अष्टगंध अर्पण करायचं. दोन्ही सुपारीला धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. तुम्हाला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे. फक्त गणपती बाप्पांना तुळशीपत्र गुळ खोबऱ्यावरती ठेवायचं नाही. त्यानंतर चौरंगावर मांडलेल्या सत्यनारायण महाराजांच्या फोटोला आपल्याला अष्टगंध, फूल अर्पण करायचं आहे. तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. हार घालून त्या फोटोची पूजा करायची आहे. त्यानंतर एका ताम्हणामध्ये बाळकृष्णाची आपल्याला मूर्ती काढायची आणि त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. प्रथम आपल्या स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर आपण पंचामृताने अभिषेक करायचा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करून घेतल्यानंतर मूर्ती स्वच्छ अशी पुसून घ्यायची. स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आणि ताम्हणामध्ये तांदळावरती आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. तांदळाच्या ताम्हणामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीला अष्टगंध लावून घ्यायचा आहे. थोड्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर फूल अर्पण करायचं, कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे, जानवं अर्पण करायचं आणि तुळशीपत्र आणि मंजिरी बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अर्पण करायचे आहेत. त्यानंतर बघा फूल अर्पण करून धूपदीप ओवाळून घ्यायचा, पूजा करावी. सत्यनारायणाच्या पूजेला सर्वात महत्त्वाचं लागणारं म्हणजे शंख. शंख हे आपल्याला चौरंगावर ठेवून त्यांची अष्टगंध लावून पूजा करायची. पूजा झाल्यानंतर सत्यनारायण देवाला आवडणाऱ्या शिऱ्याचा प्रसाद करायचा, पंचामृताचा प्रसाद करायचा, पाण्याचा मंडल काढून चौरंगावर प्रसाद ठेवायचा. त्यानंतर प्रसाद म्हणून तुम्ही चौरंगावरती नारळही ठेवू शकता किंवा 5 फळंही ठेवू शकता. त्यानंतर सत्यनारायण पोथीचे वाचन करायचे आहेत. 5 अध्याय आहेत. अध्याय वाचन झाल्यानंतर आरती करून घ्यायची आहे. तर सत्यनारायणाची पूजा कोणत्या वेळेस करायची, तर बघा सत्यनारायणाची पूजा तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी प्रदोषकाळीही करू शकता. सकाळी केली तर 8 वाजेपर्यंत करायची आणि प्रदोषकाळी केली तर 5च्या नंतर 5 ते 7 या दरम्यान आपल्याला प्रदोषकाळी पूजा करायची आहे. देवासमोर दाखवलेला प्रसाद फक्त आपल्या कुटुंबातील सदस्यांनीच खायचा आहे, बाहेरच्या व्यक्तींना द्यायचा नाही. तसेच दर महिन्याच्या येणाऱ्या पौर्णिमेलाही सत्यनारायण पूजा करू शकतात. पूजेत वापरलेले गहू तांदूळ आपल्या घरातील धान्यात मिक्स करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा केल्यानंतर कळशातील पाणी घरभर शिंपडावं किंवा एखाद्या झाडास घालायचं. तुळशीला सोडून तुम्ही इतर कुठल्याही झाडाला घालू शकता. पूजा केल्यानं आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते, धनधान्य पुरते, आर्थिक स्थिती सुधारते. तर उत्तर पूजा कशी करायची, तर बघा उत्तर पूजा करताना दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून दिवा लावून आरती करून बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्हाला अक्षदा अर्पण करायच्या आहेत. तसेच क्षमा प्रार्थना करावी. आमच्या हातून काही चूक घडली असेल तर आम्हाला क्षमा करावी. तसेच माझ्या पूजेचा स्वीकार करावा, माझी झालेली सेवा गोड मानून घ्या असं म्हणायचं. तसेच बाळकृष्णाच्या मूर्तीवर अक्षदा अर्पण कराव्या. मूर्ती थोडीशी हलवावी आणि नंतर मूर्ती आपल्या देवघरात ठेवावी. पूजेसाठी घेतलेला नारळ जो असतो तो प्रसाद म्हणून ग्रहण करावा सर्वांनी घरामध्ये. अशा प्रकारे तुम्ही उत्तर पूजा करू शकता आणि जी पानं आहेत ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकतात. पानं फुलं निर्मल्यामध्ये टाकू शकतात. अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा प्रदोषकाळी करायची आहे. तर या पौर्णिमेला आपल्याला शुक्रवारी पूजा करायची आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा मनापासून आभारी आहे. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.